तू माझ्या जवळ मला नाही दिसलीस तर मला आता नाही दिसली. निघाला 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 एक निघाला. तेव्हा धरतील आमची नातवंड तर खातील. आम्हाला जिथे चांगलं भेटेल तिथे जाऊ. काय बेजानणार त्यांना असं खूप असं आवडतं. वागी आली राऊंड मारून आली बाहेर. ए वागी असं मसाज करत राहा मसाज करत. वाग्या परत 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 दादाला सांगेल मसाज कर. शेपटी आपली हलतच आमची. शेपटी म्हटलं हलत वाग्याची. तो झोपणार ना आता झोप काढून उठलाय. शेरखान कुठे गेला? इथे बसलाय. तू इथे बसला एवढा लांब? बापले. चला 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 आईला जाऊ दे. आईचं काम आहे. चला 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 चला. बघा दुपारच्या वेळेस व्लॉगला मी सुरुवात केलेली आहे. कडकडीत ऊन पडले. कडकडीत ऊन. आणि आता अशा कडकडीत उन्हात मला की नाही कपडे धुवून घ्यायचे. अर्धे धुवून झालेले आहेत आणि अर्धे बाकी आहेत. आणि तो बघा तिथे सरडा दिसतोय का समोर तुम्हाला? तो का हालचाल करतोय. चला कपड्याचं काम करून घेऊया. थोडासा कंटाळा आला आहे पण कंटाळा करून चालणार नाही. काम करायचंच आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आजच्या ब्लॉगला खूप उशिरा मी सुरुवात केलेली आहे. खूप कंटाळा आला मला आज काम करून करून. त्याच्यामुळे मी काय केलं म्हटलं थोडंसं लेट म्हटलं शूटिंग सुरू करूया. आता ती झाडं आहेत ना नारळाची, कुणाल आणि कुणालचे बाबा आता गेलेत ते. मगाशी बघा ते टपामध्ये टाकून ठेवलेत ना. आत्ता ती मुळं सुटतील. एवढे जाम झाले होते एकमेकामध्ये, इतके गुरफटलेले आहेत ना झाडं नारळाची. सुटता म्हणजे निघता निघतच नव्हते. आणि मुंग्यासुद्धा भरपूर होत्या. आता काय केलं ते स्प्रे तर केला. 2-3 दिवस झाले आणल्यापासून ते स्प्रे करायचं काम चाललं आहे, औषध फवारणी. आत्ता ते कपड्याचं पाणी निघालं ना त्यात ते टाकून ठेवलं होतं. आणि माती ढिल्ला पडेल ना म्हणून. आता कुणाल आणि कुणालचे बाबा गेलेत, ते झाडं जरा मोकळी करत आहेत. इतकी गच्चड झालेले आहेत ना आणि इतके जाम बसलेले आहेत. पण आत्ता ना थोडेसे जरा ढिल्लं झालेत, म्हणजे पाण्यामध्ये टाकून ठेवले ना त्याच्यामुळे जरा ढिल्लं झालेले आहेत. आता पटापट लावू शकतात. त्यांना म्हटलं तुम्ही लावायला घ्या, तोपर्यंत मी आली. एकूण 5 झाडं आहेत. 3 खड्डे म्हणजे खणलेले आहेत. आता 3च झाडं लावायची आणि 2 झाडं बघू नंतरला कुठेतरी लावावी लागतील. मोठे झाडं जरा अजून पण नाही मुंग्या निघाल्या. मग आता हात नवीन वाला ब्लेड फोडला आहे. पाणी टाकलं की नाही? मला असं वाटतं आतमध्ये घरटी गेलेत वाटतं. खुलत पण नाहीत. कैची घ्या आणि आता कैचीने सरळ कापा. आता तेच करा आता कैची घेऊन. कुणाला कैची घेऊन आहे घरात ना. पाणी हातावी डोळ्याला लावू नका. हातावी त्याला वरून पाणी वत करा. मुंग्या मुंग्या मोठ्या मोठ्या जाड्या जाड्या मुंग्या. आत्ता ती झाडं आम्हाला लावायची होती. हां चालेल चालेल. का आलं दिसते लाईट? बघा ते आपलं सोलर पॅनल आहे ना त्याच्यावरती धूळ साचले वाटतं, माती वाटतं साचले. चालू आहे. मग सकाळी सकाळी का बंद होती मग 6:30ला? हां लावीन. मला लांबचा आहे तुला जवळचा आहे तो बघ आधी. जवळचा कधी जेव्हा मला दिसेना सवळचं वाटत तू माझ्या जवळ मला नाही दिसलीस तर मला आता नाही दिसली. तुम्ही काय एवढी काय बघितलं? पोरगा पण हसला बघितलं. फुल भरला. कमी कर कमी कर. एअर नाही बसणार. काय त्या झाडांसाठी चाललंय बाबा. आजचा कितवा दिवस आहे? 4था दिवस आहे ना आपला. जातच नाही, मुंग्याच जात नाही. कुणाला कैची घेऊन ये आणि सरळ कट कर कैचीने. नाही नाही जे इम्पॉर्टंट नाही आहेत ना बाहेरचे ते कट करून घ्या असं म्हणते मी.
नाही ते सुरा आहे ना आपल्याकडे, जाडा जाडा सुरा आहे ना तो, त्याच्याने हे करून घे. आता एवढी झाडं आणलेली ती टाकायची तरी कशी नाही, आपला जीव पण होत नाही. तर झाडांमध्ये जीव अडकलेला, म्हणून मग म्हटलं काय नाही काय करून, म्हटलं आत्ता तर लावायचे तेच काय पण करून. कुणाला पण हाताशी आहे ना, त्याच्यामुळे होऊन जाईल पटकन. मुंगी आता इथं वर पकड. सावकाश ह्याच्यातला नारळ निघाला. निघाला निघाला निघाला, एक निघाला. ए निघाला निघाला निघाला, सगळे निघाले सगळे निघाले सगळे निघाले. माती व कशी अडकले. अबा आला. दादा 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 हाय, झाड काढतोय. अरे दादा झाड काढतोय. हा निघाले निघाले निघाले. हे नारळ कुठले पडले का? हा बस बस बस, ते बाकीच्या अलगत काढा. बस 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 बस, आता बाकीच्या अलगत काढा. बस जरा आता खेचाखेची. आता अलगत काढा, ऐकलं का? कटिंग करून घ्या. कुणा कैची घेऊन ये, कैची घेऊन ये. बघ कशी ताकद लावली, बघितलं. वाघ्याला म्हटलं काय झालं काय नाही. लगेच धाव त्याला. ए सुसू कर नको. आता झालं ना त्या सुसू करत. बोक्या शेरूला बांधून ठेवलंय ना. नारळ पडले तर जगणार नाही असं आहे काय? हा थांब शेरू, थांब जरा. वाघ्याचे लाड चाललेत, जरा थांब. रोपं तर वेगळी झाली. हा बघा, हा नारळ मात्र मुळापासून निघाला. इतके घट्ट झाले होते, इतके घट्ट झाले होते, बापरे, निघता निघत नव्हते. आणि ह्या रोपाची शक्यता कमी आहे जगण्याची. आता हे मोठं आहे म्हणून ठीक आहे, आपण लावलं तर जगेल. पण नारळ मात्र वेगळा झालेला आहे, त्याच्यामुळे ह्या रोपाची खूप काळजी घ्यावी लागेल जर का आपण हे लावलं तर. नको राग दे बाबाला. हे बघा 2 झाडं लावून झालेली आहेत. त्याला आता अळी करायचे. ते आता कुणा आता करतोच का उद्याला अळी? पाणी घाला फक्त. पाणी घेऊन जा. तेव्हा एक तिथे घातले, 2 झाले लावून आणि एक इथे. झारी भरून ठेवल्या पाण्याची. मग बालदी पाणी घालायला लागेल. वत सगळं वत वत अगदी. चला आता झाडांना पण पाणी घालायचं आहे. आमचं सगळ्या झाडांना पाणी घालायचं आहे. फावडा हवाय. झाडं झाडं आता लावलेत. आता पाणी घालेपर्यंत बापरे 2 टाइम पाणी घालावं लागेल सध्या. बाबू एक साईडला गेला. मध्ये घे मध्ये घे. नारळ धरतील तेव्हा धरतील. आमची नातवंड तर खातील, आम्हाला नाही खायला मिळाले तर. हो की नाही? झाडं लावायची आपल्या पुढच्या पिढीसाठी. पुढची पिढी काय करते कोणाला माहिती. हां तेच, आपण आपलं करून ठेवायचं, बाकी पुढचं पुढे. शेरू शेरू बघा माझा कसा बघतोय. त्यांना खायला द्यायचं आहे थोड्या वेळाने. चला हे बघा, आता हे शेणाचं पाणी आहे ना, म्हणजे हे शेणाचं इथे घालायचं आहे ह्या पालेभाजीला. त्याच्यासाठीच खास आहे ना मी भिजवलं आहे ते शेण. आणि हे नारळाचं पाणी बघा, हे आता सगळं जाईल नारळाला. पाणी घालायला सुरुवात केली तिथे कुणालने आणि कुणालच्या बाबाने. ते बघा घातलं. आता अळी करायचं आहे पण आता नाही, उद्याला म्हटलं करून घेऊया अळी. अळी करणं गरजेचं आहे. कपड्याचं पाणी ठेवलं होतं जमा करून, आता सध्या तेच घालणार. पाण्याचं स्टोरेज कमी झालं आहे. कुणाला सावकाश नाही. तळाला माती असेल सगळी. मुंग्या मेल्या असेल आता पाण्यामध्ये. हां साबणाचं पाणी चांगलं असतं झाडांसाठी. हे बघा किती माती माती झाले.
सगळं साफ करून घेते, सगळं धुवावं लागेल. चला सगळं पटापट क्लीन करूया. आणि ही जी 2 झाडं आहेत, ही काय करायची? झाडं 2 आहेत ती कुठे ठेवू आता? तर बाहेरचं बागेतलं सगळं करून झालं आणि बाहेर पडवीमध्ये इतकी माती झाली होती, बापरे. म्हणजे ती माती साफ करता करता की नाही मला कंटाळा आला, इतकी ती माती झाली होती. आणि कसं ओली असते ना माती, तर पटकन निघत नाही. त्याच्यामुळे जितकं शक्य झालं तितकं मी साफ केलं पडवीमध्ये. म्हणजे चुलीची जागा आहे त्या साईडला म्हणते मी. आणि बाकीचं म्हटलं राहिलेलं म्हटलं उद्या सकाळी सुकल्यानंतर म्हटलं साफ करता येईल. तर इथे आता संध्याकाळचं माझं सगळं झाडलोट चाललेलं आहे. म्हणजे जसं सकाळच्या वेळेस बघा आपलं क्लिनिंग होतं ना, तसं संध्याकाळच्या वेळेस पण झाडं वगैरे मारावी लागते. वाघ्याशेरू आहेत तर त्याच्यामुळे दिवसभर बघा ते पडवीमध्ये असतात ना बसलेले, तर केस वगैरे थोडीफार गळतात. त्याच्यामुळे दिवसातनं 2-3 वेळा तरी झाडून निघतेच घरातनं. ते सगळं करून घेतलं आणि मग म्हटलं थोडा वेळ जरा म्हटलं निवांत बसूया. शेरू शांत बस खाली, सारखा भुंकतोय. ते बाहेर माणसांची ये जा आहे ना चालू, आणि समोरच त्यांची घरं बिरं त्यांनी बांधलेली आहेत ना, आतल्या साईड दिसतात त्याला. त्या गाड्यांचा आवाज सतत भुंकतोय. आणि आता संध्याकाळची वेळ आहे तर दरवाजा पण नाही ना बंद करू शकत आपण, त्याच्यामुळे उघडा ठेवला आहे. हे बघा फोनमध्ये येडं, कुणाला झोपू आहे त्याला, असा भुंकतो ना. आज आपला दिवाबत्ती पण नाही करायचे. हे बघा देवघर आपलं, आम्हाला आता पुन्हा हे लागलं, काय सुवेर लागलं आत्ता. म्हणजे सकाळी आज माहिती पडलं 12 वाजता, त्याच्यामुळे आता दिवाबत्ती आज नाही करायचे. आज म्हणजे आता 12 दिवस नाही करणार. कुणाल जेव्हा बाहेर गेलं तर अजून नाही आलेत. कुणाल बाबाला फोन करून बघ रे. खूप थकल्या का झालं मला आता, एकदम डोळे वगैरे पेंगतात. दुपारी झोपलेली नाही ना मी, आज 5च मिनटं झोपली होती आणि तेवढाच हा शेरू मोठमोठ्याने भुंकायला लागला. त्याच्यामुळे मग झोप उडाली माझी आणि मग उठले मी. जरा एक 10 मिनटं झोपलं ना दुपारचं का बरं वाटतं. पण आज सगळं गडबड झालेली आहे आणि आत्ता संध्याकाळची वेळ आहे तर झोपू नाही शकत, चांगलं नसतं ते. आता मी काय करते, जरा केस वगैरे विंचरते, चेहऱ्यावर धुते आणि चहा पिते. पहिला आधी कुणाच्या वेळेला फोन लावते. त्यांना जाऊन जवळजवळ 1 तास झाला. ते मगाशी ना आमच्या वाडीतले ते भाऊ आले होते, त्यांचं काय काम होतं म्हणून आलेले, तर ते गेले. त्याच्यासोबत गप्पा मारत तिथेच राहिले. अजून त्यांचा पत्ताच नाही. आता मला बारीक आवाज येतो आहे बाहेर, असं वाटतं की ते आलेत म्हणून. त्यांचा फोन चालू आहे, बघते जाऊन बाहेर. चहा प्यायचं ना, त्यांच्यासाठी थांबली होती चहा पिण्यासाठी. तर कुणालच्या बाबा घरी आल्यानंतर आमचा चहा वगैरे पिऊन झाला आणि त्याच्यानंतर मी डाळ भाताचा कुकर की नाही लावून घेतला, म्हणजे रात्रीच्या जेवणाची तयारी. तर आज ह्या दोघांना की नाही घरातलं जेवायचंच नव्हतं आणि दोघांचा हट्ट चालला होता, खास करून कुणालच्या बाबांचा, की नाही घरामधलं जेवण मला आज नकोच आहे. आणि तीच चर्चा की नाही इथे चाललेली आहे. आणि माझं म्हणणं होतं की नाही मी आता कुकर लावलेला आहे तर जेवण मी बनवते पटकन. म्हणजे मार्केटमध्ये जायला दोघंजण निघाले होते, तर मी म्हटलं थोडंसं चिकन घेऊन या, म्हणजे पाव किलो जरी चिकन आणलं ना तरी पण आपल्या रात्रीला होऊन जाईल. आणि तुम्ही येईपर्यंत म्हटलं मी सगळी तयारी करून ठेवते, तुम्हाला मी नॉनव्हेज बनवून देते. म्हणजे रविवार आज होता पण आज काय घरामध्ये नॉनव्हेज बनलेलं नाही आहे. सकाळी पण भाजीच केली होती, भाजी आणि भाकरी बनवली होती. त्याच्यामुळे त्यांना की नाही नॉनव्हेज खाण्याची इच्छा झाली होती. पण ते काही तयारच नाही, की नाही म्हटलं तू आता थकलेली आहेस तर तू अजिबात जेवण करू नकोस, कुकर लावला आहे तू तसंच राहू देत, तो काय वाया जाणार नाही. म्हणजे अजिबात ऐकायलाच तयार नव्हते. आणि मग दोघंजणं की नाही तयार झाले मार्केटमध्ये जाण्यासाठी. काय वेळ जाणार काय पण आलं 34 झाली. चल आता फोन चार्जिंगला आहे, तुझ्या फोन आलो उचल. नाही फोन घेऊन जा. आता काय करता फोन 34% झालाय, चार्जिंग नाही उतरली होती. कुणाकडे आहे ना फोन? लांब जाऊ नका, लवकर या घरी. दुबईपर्यंत जाऊ आणि जपानला लागू. ऐकलं का कुणाल, ते हे घेऊन ये, काय बरोबर त्याला बोलली, चिकन वाघ्या शेरूसाठी विसरून. हा लवकर जा, पहिला चिकन घ्या विकत. कसं झोपलाय वाघ्या, स्टाईल आहे बघा कसं झोपलाय तो. एकदम गाढ झोपेत आहे. आणि तो बघा तो शेड बघा, त्याला आता भूक लागली. आता ह्या दोघांना ना पहिला मी जेवायला देते. आज आराम जेवणाचा. हा बघा कुकर मी लावला होता आणि आता हे वाघ्या शेरूचं चिकन आहे ना ते जरा गरम करत ठेवलं आहे, त्या दोघांना जेवायला देते. आमच्या इथे उद्याला दगडी पडणार आहेत, म्हणजे आपल्या आड्याच्या इथे की नाही दगडी पडणार आहेत. अर्ध्यापर्यंत दगडी पडलेल्या आहेत आणि एकदा का दगडी पडल्या की आपल्याला 2 ते 3 दिवस
घराबाहेर पडता येणार नाही, म्हणजे गाडी काय आपली घरापर्यंत निघणार नाही आहे असं कुणालच्या मगाशी सांगत होते मला. त्याच्यामुळे मग आता वाघ्याशिवरांचं चिकन जे आहे ना ते संपायला आलं होतं, थोडंसं होतं. त्यांना मी म्हणत होते की नाही मी बनवते जेवण, पण त्यांचं चिकन पण आणणं गरजेचं होतं. आणि कुणालच्या बाबांना बाहेर खाण्याची खूप त्यांना भारी हौस, बाहेरचं खाणं म्हणजे अगदी त्यांना असं खूप असं आवडतं. त्याच्यामुळे ठीक आहे वाटतं त्याला खायचं, ते म्हटलं घेऊन या. मला वाटतं पार्सल ते घेऊन येतील. आणि वाघ्याशेरू यांचं चिकन सगळ्यात महत्त्वाचं, कारण 1-2-3 दिवस जर का बाहेर पडायला नाही मिळाले मग त्यांच्या जेवणाचे वांदे होतील. मग त्याच्यामुळे मी पण मग जास्त काय बोलली नाही, म्हटलं जा. नाहीतर मी असं बाहेर खायचं म्हटलं की मी ओरडते या दोघांना की घरामध्ये मी सगळं म्हणजे चांगलं चांगलं बनवून देते, मग तुम्हाला बाहेरच्या जेवणाची गरज काय, असं आहे ना. त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं आपल्याला पण तर गरजेचं आहे. आणि असं पण कधी कधी पाहिजे, थोडंसं चेंज पाहिजे ना जेवणाचा. माझ्या हातचं खाऊन खाऊन पण कदाचित कंटाळत असतील. आता बघूया काय आणतं ते, मला पण मग माहीत नाही आहे. आणल्यानंतर तुम्हाला मी दाखवीन. मी आता ते चिकन गरम झालं का पहिल्या ह्या दोघांना जेवायला देते. आणि आता काही काम नाही, रिलॅक्समध्ये बसायचं, दोघांची वाट बघत. टी व्ही बघायला मला काय आवडत नाही फारसा, नाहीच बघत मी टी व्ही, मला खूप कंटाळा येतो टी व्हीचा. आणि जरी लावला ना तरी झोप येते डोळ्यावरती. त्याच्यामुळे शांत असं बसून राहायचं, मोबाईलचा पण काही वापर नाही करणार आहे. काय भाजीचं नाव आहे ह्या? भाजीचं नाव काय आहे ह्या? नाव काय भाजीचं? आणि दुसरं काय आहे? चिकन, बटर चिकन. कुठनं घेतलं हे? मी जेवणाचा रिव्ह्यू देते ना, मी सांगते आज जेवणाचा रिव्ह्यू. फीडबॅक नाही, खूप छान होतं. भाजी वगैरे आणलेली इतकी मस्त टेस्टी होती. मी जवळजवळ 4 ते 5 वेळा दोघांना म्हणाले की खूप छान जेवण आहे. नाहीतर इथे बाहेर आहे ना, म्हणजे बाहेरून जेवण आणायचं म्हटलं इथे गावच्या ठिकाणी का आपल्या मनासारखं मिळत नाही. त्याच्यामुळे मी सहसा म्हणजे नाहीच म्हणते मी. पण आज कुठनं आणलं काय माहीत नाही, पण छान जेवण होतं. कुठं नांदगावला गेलं काय? कासारड्याला पुढच्या ब्रिजला. अच्छा, हां. नाही मस्त एक नंबर जेवण होतं. अजिबात कुठे असं नाव ठेवायला जागा नाही. भाजी आणि काय त्याला म्हणतात रोटी होती ना, आणि भात तर मी घरामध्ये लावला होता. पण जेवण मस्त होतं, अप्रतिम जेवण होतं. आता भाजी वगैरे उरलेली आहे, 2 भाज्या आणल्या होत्या, त्यातली आहे 1 भाजी उरलेली आहे, थोडीशी आहे भाजी. सकाळी नाश्त्याला की नाही होऊन जाईल. आपल्या वाघ्या शेरवतने यांना पण थोडंसं दिलं होतं. आमच्यातलं जेवण झोपले जातात ते बघा, त्यांचं जेवण झालं होतं आधीच, आणि आमच्यातलं पण थोडंसं त्यांना दिलं मी, कारण आपण खात असतो ना की ते बघत राहतात, त्यामुळे थोडं तरी द्यावं लागतं. तर आता मी चाललेली आहे किचन आवरायला. कुणाला गेला जरा पाणी आणून देते मला. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. सकाळचं बघू काय